Hello student, I am lecturer Deepak Ashok Davre from Jagruti Junior College, Gadinglaj, Department of Physics. Actually we started topic structure of atom and nuclei. In that topic we already studied different atomic models like a Dalton atomic model, Thomson atomic model, Bohr's atomic model. ओके तर बोर्स ॲटॉमिक मॉडेल आपण स्टार्ट केलेलं आहे. त्याचे 3 पॉस्युलेट आपण ऑलरेडी स्टडी केलेले आहे. पहिलं पॉस्युलेट ज्याच्यामध्ये सांगितलंय की इलेक्ट्रॉन हा न्यूक्लियसच्या भोवती सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरतोय. खरं त्याचा फॉर्म्युला तुम्हाला येणं गरजेचं आहे. फॉर्म्युला काय सांगतो पहिल्या पॉस्युलेटचा बोरचा सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू दी इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. काय सांगितलं मी? सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू दी इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. सगळ्यांनी नोट करून घेत जावा. सांगायला नोट करून घ्या. सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू दी इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. मग सेंट्रिपिटल फोर्सची व्हॅल्यू किती असते? सेंट्रिपिटल फोर्सची व्हॅल्यू किती असते? mv स्क्वेअर अपॉन आर. किती असते? mv स्क्वेअर अपॉन आर. हा सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला. आणि इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सची व्हॅल्यू किती फॉर्म्युला किती असतो? झेड स्क्वेअर. काय सांगतो बघा मी प्रत्येकदा झेड स्क्वेअर अपॉन 4 पाय एप्सिलॉन आर स्क्वेअर अपॉन 4 पाय एप्सिलॉन आर स्क्वेअर. ही व्हॅल्यू कुणाची? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. ओके मग फॉर्म्युला काय तयार होणार पहिल्या पॉस्युलेटचा? mv स्क्वेअर अपॉन आर म्हणजे कुठला? सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू कोणता फोर्स होता? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. किती असते त्याची व्हॅल्यू? झेड स्क्वेअर अपॉन 4 पाय एप्सिलॉन आर स्क्वेअर. कळालं का? दुसरं पॉस्युलेट मध्ये काय सांगितलं होतं? जे इलेक्ट्रॉन न्यूक्लियसच्या भोवती रिव्हॉल्व्ह व्हायला लागलेत सर्क्युलर ऑर्बिटमध्ये ते परमिटेड ऑर्बिटमध्ये एका फिक्स्ड ऑर्बिटमध्येच फिरतात. म्हणजे पहिलं ऑर्बिट समजा आपण असं कन्सिडर केलं की इथं फिरावं. दुसरं ऑर्बिट त्याला लागून असणार नाही, ठराविक डिस्टन्स नंतर फिक्स झालेलं असणार. तर ते कोणत्या नियमानुसार किंवा कोणत्या फॉर्म्युलानुसार हे झालेलं आहे, परमिशन त्याला मिळालेली आहे. तर त्याच्यामध्ये काय सांगितलं त्यांनी? सेकंड पॉस्युलेटचा फॉर्म्युला काय सांगितला? मग अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू दी इंटिग्रल मल्टिपल ऑफ प्लँक कॉन्स्टंट. तर त्याला सांगतो बघा, अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू दी इंटिग्रल मल्टिपल ऑफ प्लँक कॉन्स्टंट. मग अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला किती असतो? mvr. किती असतो? mvr. आणि इंटिग्रल मल्टिपल ऑफ प्लँक कॉन्स्टंट म्हणजे n म्हणजे इंटिजर प्युअर नंबर, मल्टिपल म्हणजे गुणाकार, h अपॉन 2 पाय म्हणजे काय? प्लँक कॉन्स्टंट. कळालं का? सो सेकंड पॉस्युलेटचा फॉर्म्युला काय होणार? mvr इज इक्वल टू n इंटू h अपॉन 2 पाय. हे कुठलं पॉस्युलेटचा फॉर्म्युला? सेकंड पॉस्युलेटचा फॉर्म्युला. ओके तर तिसरं पॉस्युलेट काय होतं? ज्यावेळी इलेक्ट्रॉन हायर ऑर्बिटमधून लोअर ऑर्बिटमध्ये जम्प करतोय त्यावेळी जी एनर्जी बाहेर टाकणार ती किती असते? त्या दोन ऑर्बिटच्या एनर्जीच्या डिफरन्स एवढी असते. किती असते? त्या दोन ऑर्बिट मधल्या एनर्जी डिफरन्स एवढी असते. सो en मायनस ep म्हणू शकता किंवा em मायनस en पण म्हणू शकता. थोडक्यात काय? हायर एनर्जी लेवल मायनस लोअर एनर्जी लेवल ह्यांचा डिफरन्स किती असतो बाळांनो? h न्यू एवढा असतो. सो en मायनस ep इज इक्वल टू h न्यू लिहू शकता. हे तिसऱ्या पॉस्युलेटसाठी असणारा फॉर्म्युला. हे ऑलरेडी प्रिव्हियस लेक्चर मध्ये घेतलेलं आहे आपण. हे ऑलरेडी प्रिव्हियस लेक्चर मध्ये घेतलं आहे. बरोबर? मग मी फक्त रिवाइज केलं तुम्हाला. एकदा काय केलं? रिवाइज. ओके आणि मागच्या लेक्चरला आपण काय घेतलं होतं? तर रेडियसचं रिलेशन घेतलं होतं. काय घेतलं होतं बाळांनो? रेडियस म्हणजे बोर्स या सायंटिस्टनं रेडियससाठी दिलेलं रिलेशन घेतलं होतं. आणि व्हेलॉसिटीचं रिलेशन तुम्हाला होमवर्कला दिलं होतं. व्हेलॉसिटीचं रिलेशन तुम्हाला होमवर्कला दिलं होतं. मी परत एकदा रेडियसचं रिलेशन रिवाइज करणार आहे. काय करणार आहे? रिवाइज. आणि व्हेलॉसिटीचं रिलेशन इथं सॉल्व्ह करून तुम्हाला देणार आहे. ओके हे आर्टिकल आज आपल्याला बघायचं. आणि आज आपल्याला काय काय बघायचं? रेडियसचं रिलेशन रिवाइज करायचं आहे, व्हेलॉसिटीचं रिलेशन बघायचं आहे आणि एनर्जीचं रिलेशन सुद्धा बघायचं. काय बघायचं आहे? एनर्जीचं रिलेशन. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे बाळांनो ते म्हणजे आयोनायझिंग एनर्जी म्हणजे काय, आयोनायझिंग एनर्जीचं असणारे रिलेशन काय किंवा त्यासाठी फॉर्म्युला कसा असतो. आणि त्यानंतर फिफ्थ पॉईंट आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे कोणता? रेडबर्ग्स रिलेशन. काय बघायचं आहे? रेडबर्ग्स रिलेशन. असे 5 पॉईंट आपल्याला बघायचे आहेत. कळलं? पहिल्या 2 पॉईंट आपण आता आपण घेणार आहोत तो म्हणजे कोणतं? रेडियसच्या रिलेशनचं रिव्हिजन घेतलेलं आहे ऑलरेडी रेडियस रिलेशन. आणि व्हेलॉसिटी रिलेशन तुम्हाला होमवर्कला दिलं होतं ते आता आपण इथं सोडवून दाखवणार आहे. ओके तर इथं बघा बघा सगळ्यांनी रेडियस ऑफ बोर ऑर्बिट. तर ह्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण घेणार आहे अकॉर्डिंग टू बोर्स फर्स्ट पॉस्युलेट. बोर्सचं पहिलं पॉस्युलेट काय सांगतं? आताच तुम्हाला मी रिवाइज केले जस्ट 1 मिनिट पूर्वी, एका मिनिटात तुम्हाला रिवाइज केलं होतं. काय सांगितलं होतं त्याच्यामध्ये? बोर्सचं पहिलं पॉस्युलेट सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू दी इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला प्रत्येकाला पाठ असला पाहिजे, mv स्क्वेअर अपॉन r. आणि इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सचा फॉर्म्युला काय? zE स्क्वेअर. हे 1 तर 1 न z ला मल्टिप्लाय केलं की z च राहणार आहे. zE स्क्वेअर लिहिलं तरी चालतंय किंवा 1 इंटू zE स्क्वेअर लिहिलं तरी चालतंय, काही प्रॉब्लेम येत नाही. ओके तर 1 न मल्टिप्लाय केलं तीच व्हॅल्यू राहते. ओके 4 पाय एप्सिलॉन r स्क्वेअर. ओके आता ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं बाळांनो तर एक गोष्ट आपल्याला ऑब्झर्व होते तर ती म्हणजे इथे बऱ्याचशाच काही टर्म कॅन्सल होणार आहे. कुठली टर्म कॅन्सल होते? तर r ह्यो जो r आहे ना बाळांनो, हा r रेडियस हा या r बरोबर कॅन्सल होणार. हा r ह्या r बरोबर कॅन्सल झाला. बरं राहणार काय? हे आता हे जे रिलेशन आहे
हे व्ही स्क्वेअर साठी ऑब्टेन करायचं. कोणासाठी मिळवायचं? व्ही स्क्वेअर साठी. मग काय करायला व्हॅल्यू व्ही स्क्वेअर इज इक्वल टू झेड स्क्वेअर 4 पाय एप्सिलॉन एम आर. ओके, हे रिलेशन आलं. म्हणजे थोडक्यात पहिली स्टेप काय, पहिलं पॉस्टुलेट घ्यायचं आणि व्ही स्क्वेअर साठी रिलेशन मिळवायचं. कोणासाठी रिलेशन मिळवायचं? व्ही स्क्वेअर. आता दुसरी स्टेप काय, तर दुसऱ्या पॉस्टुलेट वरनं पहिल्यांदा व्ही ची व्हॅल्यू मिळवायची. दुसऱ्या पॉस्टुलेट वरनं पहिल्यांदा व्ही ची व्हॅल्यू मिळवायची आणि त्याला स्क्वेअरिंग करून परत कोणाची व्हॅल्यू मिळवायची? व्ही स्क्वेअर ची. ह्याच्यासारखं बरोबर, व्ही स्क्वेअर ची व्हॅल्यू आणि ही व्ही स्क्वेअर ची व्हॅल्यू आणि नंतर आलेली व्ही स्क्वेअर ची व्हॅल्यू कंपेअर करायचं. संपलं डेरिव्हेशन. ओके, मग सेकंड पॉस्टुलेट काय सांगितलं होतं? जस्ट थोड्याच वेळापूर्वी तुम्हाला सांगितलेलं आहे, अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू दी इंटिग्रल. ते सांगितलं बघा, अँग्युलर मोमेंटम मी शॉर्ट मध्ये दिल्या. अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू इंटिग्रल मल्टिपल ऑफ प्लॅंक कॉन्स्टंट. अँग्युलर मोमेंटम किती असते? एम व्ही आर. अँग्युलर मोमेंटम किती असते? एम व्ही आर इज इक्वल टू इंटिग्रल किती? एन. प्लॅंक कॉन्स्टंट काय असतो? h अपॉन 2 पाय. ओके, याच्यावरून पहिल्यांदा कुणाची व्हॅल्यू मिळवायची? व्ही ची. कुणाची व्हॅल्यू मिळवायची? व्ही ची. इथे दिलेली आहे. काय नाही, फक्त न्यूमरेटरच्या टर्म डिनॉमिनेटरला ट्रान्सफर होतात. त्या न्यूमरेटरच्या टर्म होते ना एम आणि आर, हे बेसला ट्रान्सफर झालं. कारण हे एम आणि आर याला मल्टिप्लाय इकडे डिवाइड आहे ना, ते तिथं दाखवलं बघा, इथे डिवाइड झालं. हे व्ही साठी आलं रिलेशन. त्याचं स्क्वेअरिंग करून घेतलं, दोन्ही साइडला स्क्वेअरिंग करून घ्यायचं. स्क्वेअरिंग करून घेतलं, हे काय होणार? व्ही स्क्वेअर. एल काय होणार? एन स्क्वेअर. एच काय होणार? एन स्क्वेअर. 2 चा स्क्वेअर किती असणार? 4. पाय चा स्क्वेअर पाय स्क्वेअर. एम चा स्क्वेअर एम स्क्वेअर. आर चा स्क्वेअर काय असणार आहे? आर स्क्वेअर. इथं फक्त एम च्या सफिक्सला ई लिहिले आहे. ई म्हणजे काय? हे मास कुणाचं? इलेक्ट्रॉनचं. रेडियस कोणत्या ऑर्बिटचं? nth ऑर्बिटचं. म्हणून त्याच्या सफिक्सला ई आणि एन मी राईट केलेलं आहे. ओके, त्याला इक्वेशन नंबर आपण नाव काय दिलं? सेकंड दिलं आहे. आता इक्वेशन फर्स्ट चेक करा, व्ही स्क्वेअर साठी होतं. सेकंड चेक करा, व्ही स्क्वेअर साठी होतं. दोन्ही रिलेशन कंपेअर करायचे. कंपेअर करायचे म्हणजे इक्वेट करायचे. का? कारण त्यांची दोघांची कोणती साइड सेम आहे? एलएचएस साइड काय त्यांची सेम आहे. मग आरएचएस पण काय असणार? सेम असणार. मी इथे मी केलंय बघा. इथे ज्यावेळी मी इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन नंबर सेकंड कंपेअर केलं म्हणजे इक्वेट केलं, हे रिलेशन येते. आता इथं आपल्याला कळते की बऱ्याच गोष्टी कॅन्सल होतात. हे 4 इकडल्या 4 बरोबर कॅन्सल होणार. हे पाय, याचा एक पाय कॅन्सल होणार. हे पाय स्क्वेअर आहे. याचा एक पाय कॅन्सल होणार. इथे एम आहे, इथे एम स्क्वेअर आहे. म्हणजे याचा एक एम कॅन्सल होणार, एक एम राहणार. आणि आर देखील एकच कॅन्सल होणार आहे. ओके, अशा बऱ्याचशा टर्म कॅन्सल होऊन आपल्याला राहिलेल्या टर्म इथे दिलेले, रिमेनिंग टर्म्स इथे दिले. आता याच्यामध्ये आपलं माहिती आपण कशासाठी रिलेशन माहित होतं? रेडियस साठी. मग आर म्हणजे रेडियस. रेडियस साठी फॉर्म्युला अरेंज करायचा. हे क्रॉस मल्टिप्लाय केलं म्हणजे हे वरती आलं, हे वरती गेलं. म्हणजे बेसच्या टर्म वर आली आणि न्यूमरेटरच्या टर्म बेसला गेल्या. असं क्रॉस मल्टिप्लाय करून किंवा क्रॉसला टर्म आपण शिफ्ट करून रेडियस साठी रिलेशन मिळवू शकतो. इथे लिहून दाखवले. काय नाही केलं, फक्त हे वर आणलं, या टर्म बेसला नेल्या, ही टर्म वरती आणली आणि हे आपल्याला रिलेशन मिळालं रेडियस. तर इथे आपल्याला एक गोष्ट कळते यार, n ही टर्म जर सोडली, n ही टर्म सोडली, n म्हणजे प्रिन्सिपल क्वांटम नंबर म्हणजे ऑर्बिटचा नंबर. ऑर्बिटचा नंबर हा फिक्स नसतो. पहिला ऑर्बिट असू शकते, दुसरा असू शकते. म्हणजे ऑर्बिटचा नंबर फिक्स आहे का? नाही. बरोबर ना? म्हणजे m हा नंबर सोडला तर बाकी सगळं कॉन्स्टंट आहे. मैं कॉन्स्टंटला मी a0 धरू शकतो. काय धरलं? a0. त्याची व्हॅल्यू किती असते? 0.53 एंगस्ट्रॉम पर्यंत असते. किती सांगितलं? 0.53 हे अप्रॉक्सिमेटली सांगितलं. 0.53 एंगस्ट्रॉम पर्यंत असते त्याची व्हॅल्यू. किंवा तुम्ही नॅनोमीटर मध्ये लिहिणार असाल तर 0.053 नॅनोमीटर लिहू शकता. ओके, आणि म्हणजे याच्यावर काय कळलं? हे कॉन्स्टंट ही व्हॅल्यू किती आहे? a0 धरली आणि h स्क्वेअर. कॉन्स्टंट आणि इज इक्वल टू जर गेलं म्हणजे रिमूव्ह केलं तर कुठलं साइन येते? पाहून प्रोपोर्शनॅलिटी साइन येते. कोणतं साइन येते? प्रोपोर्शनॅलिटी. सो रेडियस ऑफ बोर ऑर्बिट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी, नुसतं प्रिन्सिपल क्वांटम नंबर येणार नाही, त्याचा स्क्वेअरला प्रोपोर्शनल आहे. कशाला प्रोपोर्शनल? ज्या स्क्वेअरला. सो रेडियस ऑफ बोर ऑर्बिट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी स्क्वेअर ऑफ प्रिन्सिपल क्वांटम नंबर. आणि हे रेडियसचं रिलेशन. ओके, हे तुम्हाला मी मागे घेतलं होतं, रिवाइज करून आपण आता पुढे जाणार आहे. हे झालंय जे रिव्हिजन. आता आपण व्हेलॉसिटीचं रिलेशन तुम्हाला कशासाठी दिलं बाळांनो? मी होमवर्कला दिलं. काय नाही, व्हेलॉसिटीचं रिलेशन जर तुम्हाला सोडवायचं असेल तर परत मला हे सगळं हे इथपर्यंत जे बी या टर्म पर्यंत परत एकदा आहे तसंच सोडवायला लागणार. काही नाही, फक्त एक बी ला जे माझं रेडियस साठी रिलेशन आलं ना बाळांनो, हे मला कशाचं व्हॅल्यू मिळवायचे आहे? मला कुणाची व्हॅल्यू मिळवायची आहे? व्हेलॉसिटीची. कुणाची व्हॅल्यू मिळवायची आहे? व्हेलॉसिटी. मग चेक करा बाळांनो, इक्वेशन फर्स्ट हे व्हेलॉसिटीची व्हॅल्यू आहे का? नाही. इक्वेशन फर्स्ट व्हेलॉसिटीची व्हॅल्यू का? नाही, कारण की व्ही स्क्वेअर ची व्हॅल्यू. आपल्याला फक्त व्ही ची व्हॅल्यू पाहिजे. कळलं का? मग चेक करा, इक्वेशन नंबर सेकंड चेक करा, व्ही साठी आहे का? नाही, ही पण व्ही स्क्वेअर साठी आहे. इक्वेशन ए चेक करा, कोणासाठी आहे? व्हेलॉसिटी साठी. मग हे रेडियसची जी आलेली व्हॅल्यू आहे, ही जी रेडियसची आलेली व्हॅल्यू आहे, ही जी रेडियसची व्हॅल्यू आहे ना बी इक्वेशन, हे कुणामध्ये पुट करणार? फर्स्ट, सेकंड की ए मध्ये? विचार करा, कारण आपल्याला व्हेलॉसिटीचे रिलेशन पाहिजे. आपल्याला व्ही स्क्वेअरचं नको, व्हेलॉसिटी. मग कशामध्ये पुट करायला लागणार? ऑब्वियसली कशामध्ये? ए मध्ये. मग खरी तर रेडियस कुठे आहे बघा बाळांनो? बेसला. कुठे आहे? बेसला. त्यामुळे ज्यावेळी ही रेडियसची टर्म मी पुट करणार आहे त्यावेळी ती उलटी होणार, रिव्हर्स होणार.
कळलं का? कारण हा आर हा बेसला आहे. जर तो न्यूमरेटरला असता, वरती असता, हा आर जर वरती असता बघा, हा आर जर न्यूमरेटरला असता, तर ही आहे तशी तर पुट केली असती टर्म. तर हे आर कुठे आहे? बेसला आहे. बेसला असेल म्हणजे खाली असेल तर ती कशी टर्म पुट होणार? तर उलटी होणार. तिथे दाखवले बघा. पुट द इक्वेशन नंबर सेकंड, सॉरी पुट द इक्वेशन नंबर बी. इक्वेशन नंबर बी कुणामध्ये पुट केलं? ए मध्ये पुट केलं. त्यावेळी काय झालं बघा, इथे ही टर्म लिहिलेली आहे, इक्वेशन नंबर ए इथे लिहिलेला आहे आणि इथे ही व्हॅल्यू इथे पुट केलेली आहे. ती रिव्हर्स लिहिली. लिहिताना कशी लिहिली? रिव्हर्स. आणि बऱ्याचशा टर्म इथे काय होतात म्हणून कॅन्सल होतात. जसं हे पाय आहे, हे न्यूमरेटरच्या पाय बरोबर कॅन्सल होणार. हे मास देखील न्यूमरेटरच्या मास बरोबर कॅन्सल होणार. त्याच्यातला एक n ह्याच्या बरोबर कॅन्सल होणार, बरोबर ना? आणि अशा बऱ्याचशा टर्म कॅन्सल होणार. तुम्ही सुद्धा हे झेड आहे ना, हे झेड आहे. तुम्ही सुद्धा 2 आहे, 2 नाही, हे झेड आहे. ओके, हे मग राहिलं काय बघा, फक्त ZE स्क्वेअर. काय राहिलं? ZE स्क्वेअर अपॉन 2 एप्सिलॉन HN अपॉन 2 एप्सिलॉन HN. इथं पण काय बघा, जर n सोडला, n ही टर्म सोडली, बाकी सगळं कॉन्स्टंट आहे. बाकी सगळं कॉन्स्टंट आहे. मग काय येणार सांगा? कॉन्स्टंट अपॉन n खाली येणार, बरोबर ना? कॉन्स्टंट अपॉन n म्हणजेच काय बघा, इथे n खाली आला. खाली म्हणजे काय बघा, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. बेसला आला ह्याच्यात काय बघा, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. म्हणजे व्हेलॉसिटी ही बोर्स ऑर्बिट, व्हेलॉसिटी जी आहे बघा, व्हेलॉसिटी इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व जो व्हायला लागला, त्याची व्हेलॉसिटी ऑर्बिट नंबरला म्हणजे प्रिन्सिपल क्वांटम नंबरला कशी प्रोपोर्शनल आहे? इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. कशी प्रोपोर्शनल आहे बघा? इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. खाली आला म्हणजे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. कळलं का? सो velocity of revolving electron in Bohr orbit is inversely proportional to the principal quantum number. हे दोन आर्टिकल आपले आता झाले. आता राहिले फक्त 3 आर्टिकल. कोणते कोणते सांगा? एनर्जीचं रिलेशन, आयोनायझिंग एनर्जी आणि राहिलं म्हणजे रेडबर्ग रिलेशन. ते पण आपण आता लगेच मी तुम्हाला दुसरे एक व्हिडिओ लिंक सेंड करणार आहे, त्याच्यामध्ये ते असणार. ओके.